2013 मध्ये वालीव पोलीस ठाण्यात सासूच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणातील आरोपी मोहम्मद अजमल मोहम्मद मंसूरी अन्सारी उर्फ पोफल हा गुन्ह्यानंतर फरार झाला होता। पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा कक्ष 2 ने या जुन्या खून प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला। गुप्त माहिती, नातेवाईकांची चौकशी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा ठाव ठिकाणा शोधण्यात आला। त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तमिळनाडूतील चेन्नई जवळील मिंजुरी येथून 24 जून 2026 रोजी आरोपीला अटक केली। चौकशीत आरोपीने सासू आणि पत्नी नवजात मुलाला भेटू देत नसल्याचा राग मनात धरून सासूची हत्या केल्याची कबुली त्याने दिली। गुन्ह्यानंतर तो प्रथमच कोलकाता, त्यानंतर तमिळनाडू, पंजाब आणि पुन्हा चेन्नई येथे पोफल या नावाने राहत असल्याचे तपासात समोर आले। 13 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष 2 ला मोठे यश मिळाले आहे। हमारे सीनियर मराठी आमचे पोलीस आयुक्त श्री निकेत कौशिक सर हे आम्हाला वारंवार सूचना देत असतात की गंभीर गुन्ह्यातील परंतु उघडकीस न आलेले जे आरोपी फरार आहेत त्या आरोपींना ताब्यात घेऊन अटक करून सदरचे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आम्हाला सूचना देत असतात। त्या सूचनांच्या अनुषंगाने वालीव पोलीस स्टेशन CR नंबर 352/2023 302-326 हा 2013चा गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये गुन्हा केल्यापासून मोहम्मद अजमल मोहम्मद अन्सारी वय 44 हा गुन्हा केल्यापासून 13 वर्ष फरार होता। सदर आरोपीने त्याची सासू ही त्याला त्याच्या पत्नीला आणि नवजात मुलाला भेटू देत नाही या कारणावरून सासूचा त्याने मर्डर केलेला होता। त्यावरून वालीव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता। गुन्हा केल्यापासून आरोपी फरार होता। हा सुरुवातीला चेन्नई येथे गेला होता। चेन्नईवरून काही दिवस राहून तो मग पंजाबला गेला होता। पंजाबला काही दिवस राहून परत तो चेन्नईला आलेला होता आणि चेन्नईला तो 5 वर्षापासून पोफल या नावाने कढाई काम करण्याचं काम करत होता। आमच्या टीमला तांत्रिक विश्लेषण व इतर बातम्यांच्या मार्फतीने आरोपीच्या बाबतीत सुगावा लागला। आमची टीम या कुराडे व हे स्वतः व त्यांच्या पाटील हे स्वतः जाऊन त्यांनी त्या ठिकाणी चेन्नई येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि सदरचा गुन्हा तब्बल 13 वर्षानंतर उघडकीस आणलेला आहे।